माणिकराव कोकाटे यांच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी सध्या सुरू आहे। न्यायमूर्ती आर.एन. लड्ढा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होती। ज्येष्ठ वकील रवी कदम हे माणिकराव कोकाटे यांची बाजू मांडतायत, तर अनिकेत निकम देखील कोकाटेंचे वकील आहेत। तर श्रीशैल्य देशमुख हे विशेष सरकारी वकील सरकारची बाजू मांडणार आहेत। सदनिका गैरव्यवहाराच्या प्रकरणामध्ये नाशिक सत्र न्यायालयानं कोकाटे यांना ठोठावलेली शिक्षा नाशिक जिल्हा न्यायालयाने कायम ठेवलेली आहे। 2 वर्ष कारावास आणि 10,000चा दंड असं या शिक्षेचं स्वरूप आहे। आणि त्याविरोधात माणिकराव कोकाटे यांनी मुंबई हायकोर्टामध्ये धाव घेतली होती। त्यावर आता सध्या सुनावणी सुरू आहे आणि या सुनावणी दरम्यान आता युक्तिवाद पार पडत आहे। राहुल गांधी यांच्या प्रकरणाचा देखील या युक्तिवादादरम्यान उल्लेख करण्यात आलेला आहे, त्याचा देखील दाखला देण्यात आलेला आहे। त्यांच्या उत्पन्नासंदर्भात देखील युक्तिवाद करण्यात आलेला आहे। उत्पन्न हे कायम राहत नसतं, त्यामध्ये बदल होत असतो असं देखील युक्तिवाद यामध्ये करण्यात आलेला आहे। ज्ञानेश सावंत आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश, आपण पाहतो युक्तिवाद सुरू झालेला आहे आणि महत्त्वाचा शेवटचा काय अपडेट आपल्याला या संपूर्ण प्रकरणामध्ये पाहायला मिळतोय? ज्ञानेश, या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे, मागासपासून आपण त्या मुद्द्यावर चर्चाही करतो आहे। माणिकराव कोकाटेंच्या संदर्भामध्ये जो काही निकाल आलेला आहे, पोलिसांनी जे काही पाऊल उचललेलं आहे, नॉन बेलेबल वॉरंट जारी केलेला आहे, या सगळ्या संदर्भामध्ये कारवाई होणं अपेक्षित आहे। मात्र या सगळ्या गोष्टींना प्रचंड उशीर होतोय, विलंब लागतोय, किंवा टाळाटाळ केली जे किंवा टाळाटाळ करण्यात येत आहे का, अशा अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। अशा स्थितीमध्ये न्यायालयामध्ये काय भूमिका घेतली जाणार, न्यायालयाचा आदेश काय येणार, याकडे सगळ्यांचं लक्ष असताना न्यायालयाकडे आता न्यायमूर्तींनी स्पष्ट केलेलं आहे या प्रकरणातलं जो काही छडा लावायचा आहे, या संदर्भामध्ये जे काही आज बोलायचं आहे, निकाल द्यायचा आहे, आदेश द्यायचा आहे, ते आजच लागेल। या सगळ्या प्रकरणामध्ये वकील वेगवेगळ्या पद्धतीने युक्तिवाद मांडून कोकाटेंना दिलासा देण्याचा प्रयत्न करत होते, पण आता न्यायमूर्तींची भूमिका ही सगळ्यात महत्त्वाची दिसते। हे प्रकरण आजच निकाली लागणार आहे, त्यामुळे कोकाटेच्या संदर्भामध्ये जो काही फैसला होईल तो आज होईल। ते लीलावतीमध्ये त्यांचा मुक्काम राहणार की ते पोलिसांच्या ताब्यात जाणार, या सगळ्यात महत्त्वाचा भाग असणार आहे। आणि या सगळ्या प्रकरणातले दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर हे प्रकरण न्यायमूर्तींपासून लांब राहणार नाही, लांब जाणार नाही। अर्थात या संदर्भातली सुनावणी पुढे जाईल अशी शक्यता कुठचीच वाटत नाही। त्यामुळं या संदर्भातला निर्णय आजच होणार, या संदर्भातला निर्णय आजच लागणार। कोकाट्यांचं भवितव्य हे आजच ठरणार असं दिसतं आहे। निश्चितच ज्ञानेश, हे तर आता स्पष्ट झालेलं आहे। मनश्री कडे जाऊयात। मनश्री, आपण मगाशी हेच बोलत होतो, आता हे गोष्ट स्पष्ट झालेली आहे। विलंब लागला, उशीर झाला तरी देखील हे प्रकरण आजच संपणार आहे आणि कोर्ट या प्रकरणामध्ये आपला निकाल देखील आज देणार आहे। न्यायमूर्तींनीच त्याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। सर्व मॅटर आजच ऐकायचं आहे, हे संपूर्ण प्रकरण दोन्ही युक्तिवाद मी ऐकणार आहे आणि आजच निकाल देणार असल्याचं न्यायालयाने म्हटलेलं आहे। एक सगळ्यात महत्त्वाची अपडेट आता समोर येते लीलावती रुग्णालय प्रशासनाकडनं। आत्ताच लीलावती रुग्णालय प्रशासनाशी माझं बोलणं झालं, त्यांनी सांगितलेलं आहे की अद्याप अजूनही 1 तास लागेल मेडिकल बुलेटिन यायला। याचं कारण असं आहे की अद्याप एंजिओग्राफी ही पारच पडलेली नाही आहे। एंजिओग्राफी ही हृदयामध्ये ब्लॉक्स आहेत का हे तपासणारी टेस्ट आहे। ही एंजिओग्राफी झाल्याशिवाय एंजिओप्लास्टी करता येणार नाही आहे, त्याच्यामुळे एंजिओग्राफीच अद्याप झालेली नाही आहे। जी एंजिओग्राफी आम्ही करणार आहोत असं दुपारच्या वेळी लीलावती रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। मात्र लीलावती रुग्णालय प्रशासन आता असं सांगतंय की अजूनही आम्ही एंजिओग्राफी केलेली नाही। ही एंजिओग्राफी करण्यासाठी आम्हाला अपेक्षित असा स्लॉट मिळालेला नाही, तसा वेळ मिळालेला नाही योग्य तो, त्याच्यामुळे अद्यापही एंजिओग्राफी माणिकराव कोकाटेंची ही पारच पडलेली नाही आहे। जर एंजिओग्राफी झालेली नसेल तर एंजिओप्लास्टी करायची की करायची नाही याचा प्रश्नच उद्भवत नाहीये, कारण एंजिओग्राफीमध्ये तुम्हाला स्पष्टपणे हृदयामध्ये नेमकी पुढे काय हालचाल करायची आहे, नेमकी काय शस्त्रक्रिया करायची आहे, उपचार पद्धती नेमकी कोणती ठरवायची आहे याचा शोध लागतो। मात्र अद्याप जर एंजिओग्राफी केलेली नसेल तर एंजिओप्लास्टी कोणत्या आधारे करावी लागेल असं सरकारी वकील न्यायालयात म्हणतायत, हे तपासणं सुद्धा आता तितकंच गरजेचं आहे। कारण लीलावती रुग्णालय प्रशासनाकडनं माध्यमकर्मींना अशी माहिती दिली जाते, झी 24 तासला अशी माहिती दिली गेलेली आहे की अद्यापही माणिकराव कोकाटेंवरती एंजिओग्राफी ही झालेली नाहीये। अद्यापही मेडिकल बुलेटिन यायला अजून पाऊण 1 तास लागेल असं त्यांच्याकडनं सांगितलं जात आहे। त्याच्यामुळे निश्चितपणे जो आधीपासून एक प्रश्न उपस्थित केला जातोय, जो आपणही वारंवार उपस्थित केलेला आहे
की मेडिकल बुलेटिनसाठी, वैद्यकीय अहवालासाठी माणिकराव कोकाटेंना नेमका काय त्रास आहे, नेमका काय आजार झालेला आहे, त्यांना नेमकं काय होतंय हे सांगण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून इतका वेळ का घेतला जातोय? कारण आज तर काही माणिकराव कोकाटे रुग्णालयात दाखल झालेले नाहीयेत, की ते आत्ताच दाखल झालेले आहेत, अजून तपासण्या बाकी आहेत आणि त्याच्यामुळे हे सगळं पुढे ढकललं जात आहे. जर ज्या वेळेस माणिकराव कोकाटे हे या रुग्णालयामध्ये दाखल झालेले होते त्याच वेळेस कदाचित या सगळ्या टेस्ट करता आल्या असत्या, एंजिओग्राफी देखील करता आली असती. मात्र अद्यापही एंजिओग्राफी ही झालेली नाहीये. त्याच्यामुळे या टेस्ट का लांबवल्या जात आहेत, हे मेडिकल बुलेटिन, हा वैद्यकीय अहवाल नेमका का लांबवला जातोय? सकाळपासून नाशिक पोलीस हे या ठिकाणी येऊन ठाण मांडून बसलेले आहेत आणि लीलावती रुग्णालय प्रशासन असं सांगते की आम्ही पोलिसांना संपूर्णतः सहकार्य करू. मात्र हेच ते सहकार्य आहे का, अशा पद्धतीचे प्रश्न सुद्धा आता उपस्थित व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे कोकाटेंना वाचवण्याचा हा प्रयत्न आहे का, सुनावणी संपण्याची वाट बघितली जाते का, हा प्रश्न सुद्धा या निमित्ताने आता उपस्थित होतोय. मनश्री, या अपडेट नंतर खरं तर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण ज्या क्षणापासून माणिकराव कोकाटे रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत, मग आतापर्यंत त्यांच्यावर काय उपचार करण्यात आले? दुसरीकडे एंजिओग्राफी जर झाली नसेल तर कोकाटे यांचे वकील कुठल्या आधारावर, कुठल्या धर्तीवर एंजिओप्लास्टीची मागणी करतायत आणि तातडीने एंजिओप्लास्टी केली जावी असं म्हणतायत? त्यामुळे या कारवाईला टाळण्यासाठी एकीकडे हा प्रयत्न होताना दिसतोय का, यंत्रणांपासून वाचण्यासाठी हा कुठेतरी पळ काढला जातोय का, असं म्हणावं लागेल का मनश्री? अगदी बरोबर आहे. कारण सरकारी वकिलांनी ज्या पद्धतीने, कारण आपण मगाशीच ही गोष्टीची चर्चा केली, हे डिस्कस केलं की कोर्टामध्ये आता सांगितलं गेलं की त्यांना तातडीने एंजिओप्लास्टीची गरज आहे, असं त्यांच्या वकिलांनी त्यांची बाजू मांडताना सांगितलं की त्यांची प्रकृती अतिशय नाजूक आहे, गंभीर आहे. कारण राजकीय घडामोडी इतक्या वेगानं घडलेल्या आहेत, त्यांच्या हृदयावर ताण आलेला आहे, आणखी सगळ्या गोष्टींमुळे त्यांची तब्येत ही नाजूक अवस्थेपर्यंत पोहोचली आणि म्हणून त्यांना एंजिओप्लास्टीची गरज आहे. मात्र ही गरज सांगणार कोण? तर अर्थात डॉक्टरांनी जोपर्यंत एंजिओप्लास्टी रिकमेंड केलेली नाहीये, एंजिओप्लास्टी करा असा सल्ला रुग्णांना, रुग्णांच्या नातेवाईकांना दिलेला नाहीये, तोपर्यंत एंजिओप्लास्टी केली जाऊ शकत नाही. जर एंजिओप्लास्टी करायची की नाही हे ठरवणारी एंजिओग्राफी ही टेस्टच केलेली नसेल, एंजिओग्राफीच जर अद्याप पार पडलेली नसेल, तर कोणत्या आधारे कोकाटेंचे वकील न्यायालयामध्ये धडधडीतपणे तातडीने एंजिओप्लास्टीची गरज आहे असं सांगतायत? हाच आता एक मुळात संशोधनाचा विषय आहे. जर किंवा मग कदाचित त्यांनी कुठल्या एंजिओग्राफीचा रिपोर्ट न्यायालयासमोर सादर केलेला आहे का? त्यामुळे ही दोन वेगळी मतं मांडली जात आहेत. एकीकडे न्यायालयामध्ये धडधडीतपणे कोकाटेंचे वकील सांगतायत की एंजिओप्लास्टीची गरज आहे, त्या पद्धतीचा कुठला पुरावा, त्या पद्धतीचा कुठला रिपोर्ट त्यांनी सादर केलाय का? दुसरीकडे लीलावती रुग्णालय प्रशासन अजूनही जर आपल्याला असं सांगत असेल की एंजिओग्राफी पारच पडलेली नाही, तर कुठल्या आधारे लीलावती रुग्णालय प्रशासन हे अद्यापही माणिकराव कोकाटेंवरती नेमके कोणते उपचार करत आहेत, ते उपचार का लपवले जात आहेत, या प्रश्नांची उत्तरं आता समोर येणं हे अतिशय गरजेचं झालंय.